माझा आतला जो लहान बाळ आहे ना तो एक्साइट झालाय. एक रुपया ब्रू किंवा नेसकॅफेच्या पावसात करणारा कॉफी पिणारा माणूस. साठी मी फालतू कॉफी पिली. तो माझ्याच या नवीन चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायलाच पाहिजे. हॅलो गाईज, पुन्हा स्वागत आहे आमच्या प्रियंका सौरभ ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलो आहोत एअरपोर्टमध्ये आणि आजचा ब्लॉग खास आहे कारण आपण करणार आहोत एअरपोर्ट कॉफी चॅलेंज. सो गाईस, मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं होतं की मी तुम्हाला कॉफी दाखवीन, प्राइजेस हे करेन. पण ते प्राइजेस प्रियंका हसते कारण सांगतो ते प्राइजेस बघून माझ्या आतमधला जो गरीब माणूस होता ना तो जागा झालाय. हा तो जागा झालाय. म्हणजे विचार करा, 500 रुपयाला साधी टपरीवरची चहा. 500 रुपये सिरियसली. त्या 500 रुपयात मी 10 कप, किती आपण बनारसला गेलो तर किती कप चहा पिऊ शकतो 500 रुपयात? म्हणजे 50-60 कप तर आरामशीर होतील. पण सिरियसली म्हणजे मी तुमच्यासारखे गरीब माणूस आहे. माझा म्हणजे बोलताय ना, मनच नाही मानलं की बाबा तिथे मी जाऊ, पैसे खर्च करू कॉफी किंवा टी साठी. काय बोलायचं आमच्या व्ह्यूअर्सला. गाईज, मिशन अकम्प्लिश्ड. मी तुमच्यासाठी फिल्टर कॉफी आणली. सो गाईज, मी खूप शोधलो, वर खूप सारे फ्लोज असं वर खाली केलं. मग जाऊन मला एक स्वस्तातली कॉफी भेटली 262 रुपयाचे. म्हणजे एवढी महागडी कॉफी आयुष्यात मी खाली नाही. मी जो 1 रुपया ब्रू किंवा नेसकॅफेच्या पाऊचवर जगणारा कॉफी पिणारा माणूस, तो तुम्ही हा बघताय. हे कॉफी मस्त, म्हणजे मला तरी दिसते चांगली. मी जरा, आणि हे मला, मी पाऊचही शुगरचे पाऊच केले जरी कडवी निघाली तर. बघितलं, मी 2 शुगरचे पाऊच यामुळे घेतले कारण कॉफीमध्ये शुगर माणसाने अजिबात टाकले नाही. ते आता मी प्रियंकाकडून टाकून घेणार आहे. प्रियंका जरा मला मदत कर टाकायची. सो गाईस, तुम्ही बघतायत प्रियंका आता हे काय शुगर टाकतोय कॉफीत. म्हणजे आता मला प्रियंकाकडनं कळलं की बाहेर विदाऊट शुगरवालीच कॉफी भेटते. प्रियंका, असं काय आहे? म्हणजे आम्ही टपरीवर गेलो तर आम्हाला विथ शुगरवाली भेटते. हे अशा मोठ्या स्टॉल्स मध्ये टपरीवाली कॉफी नाहीये. यार, चिटिंग आहे. म्हणजे आपण एवढे पैसे घालवायचे. आणि हे माझं फर्स्ट अँड लास्ट टाइम एअरपोर्टची कॉफी. याच्यानंतर मी तरी घालणार कधी कॉफी घेणार नाहीये. एवढं शुगर टाकलंय, आता माहित नाही ती कॉफी गोड होईल की नाही. प्रियंका, तू टेस्ट कर आणि मला सांग. ऍक्च्युली प्रियंकाला गोड नाही लागली तरी ती बोलेल चांगली आहे. आणि तिला ब्लॅक कॉफी पियाची सवय आहे वगैरे. आम्हाला कसं चहा शिवाय सकाळ होतच नाही आमची. सौरभच्या अशा हरकती बघून यार मला एकच बोलावं असं वाटतंय, मी ह्याला ओळखत नाही पहिलं तर. आणि दुसरं म्हणजे मी का आली यार, कशासाठी आली मला जाऊ द्या. माझ्यासाठी नवीन गोष्ट आहे. सो माझा आतला जो लहान बाळ आहे ना तो एक्साइट झालाय, कसं होईल मजा आहे. सो मी इथे तिथे फिरतोय. अरे गाईज, आता प्रियंका कॉफी ट्राय करणार. बघा कॉफी आज काय झालं. काय फिल्टर कॉफी म्हणजे काय, कडू आहे अजून शुगरचे पाऊच आणायचे सांग. पैसे 262 तुम्ही वसूल करी. अजून कडू आहे. टेस्ट नाही आहे. सो गाईज, या प्रकारे 262 रुपये वाया गेलेत आमचे, सॉरी माझे. कारण मलाच तुमच्यासाठी मी गेलं, तुमच्यासाठी मी फालतू कॉफी पिली. तो माझ्याच या नवीन चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायलाच पाहिजे. एवढं तुमच्यासाठी मी 262 रुपये घालवलेत. तर काहीतरी करा या चॅनलला. नवीन हा छोटासा बाळ आहे आमचा चॅनल एक प्रकारे. याला खूप मोठं बनवा. आता थोड्या वेळात आमचा चेक इन आहे. जास्त नाही, 15-20 मिनटं राहिले चेक इन. सॉरी, आमचा डिपार्ट आहे. आता तुम्ही बघताय माझ्या पाठी एक पाण्याला लाईन लागले. तर आताच एक जस्ट एअर इंडियाचा एअरपोर्ट विशाखापट्टणमला डिपार्ट झालाय. बघूया गाईस. सो आता आपण डायरेक्ट भेटूया बनारसला.